वॅक्सिनेशन डे म्हटलं की अजूनही मला खूप टेन्शन येते, कारण की तो दिवस खूप वाईट होता. माझ्या एका चुकीची शिक्षा माझ्या मुलीला भोगावी लागली आणि त्या दिवशी फर्स्ट टाइम मला असं वाटलेलं शिकलेलं असून काहीच फायदा नाही आणि मी त्या गोष्टीसाठी स्वतःला एवढी कोसते आणि मी त्या गोष्टीसाठी स्वतःला कधीच माफ करू शकत नाही. सेकंड वॅक्सिन होतं आणि छोटंसं बाळ घेऊन मी हॉस्पिटलमध्ये गेली. वॅक्सिनेशन झाल्यानंतर डॉक्टरनी 2 मेडिसिन दिले होते. एक पॅरासिटामॉल होतं आणि एक गॅसेसचं मेडिसिन होतं. पॅरासिटामॉल जे मेडिसिन होतं ते 4-4 तासांनी द्यायचं होतं, ते तापीचं होतं, पण मी मूर्ख कुणीकडली 4-4 तासांनी गॅसेसचं औषध देत गेली. त्यामुळे माझ्या मुलीला दिवसभर तर 100पर्यंत फीवर होता आणि रात्रीला 103 गेल्यानंतर मी फार घाबरली. मी तेव्हाच रात्रीचे 2 वाजता हॉस्पिटलमध्ये गेली आणि डॉक्टरनी विचारलं मला, तुम्ही कुठलं मेडिसिन दिलं? तर मी सांगितलं. खरंच त्यासाठी डॉक्टरनी पण मला खूप रागवलं. बघा, आपल्या जेव्हा फर्स्ट बेबी असतं ना, तेव्हा आपल्याला एवढं कळत नाही. ह्या सर्व गोष्टी अनुभवातूनच येतात. मी माझ्या मुलीला सगळे वॅक्सिन प्रायव्हेटमधले दिलेले आहे. मला माहीत नाही गव्हर्नमेंट वॅक्सिन चांगले आहे का. बिकॉज ऑफ माझ्या मुलीचं वजन खूप कमी होतं, म्हणून मी डिसाईड केलं की मला प्रायव्हेटच द्यायचे आहे. वॅक्सिन दिल्यानंतर जी केअर करायची असते ना, जे डॉक्टर म्हणतात, जे मेडिसिन म्हणतात, जेवढ्या तासांनी द्यायचं आहे, खरंच त्या तासांनी द्यायलाच पाहिजे बेबीला. ते कुठेच आपल्या मनाचा शहाणपणा करू नका. माझ्यासारखी तर चुकी कधीच करू नका. मी पूर्ण तुमच्यासोबत डिटेल्समध्ये कुठले वॅक्सिन 1 इयरपर्यंत मी माझ्या मुलीला दिलेलं आहे सगळं काही शेअर करणार आहे. जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय.